झाली ईशाला काय झाली काय बोलते होय काय तू कितीला आहेस मी आज चौथीत आणि ही तू कितीला आहेस दुसरी दुसरी आहेस ही जागा आहे ना माझी आहे ही जागा तुझी आहे सरांनी अभ्यास नाही दिली माझा तुम्हाला आहे काय अभ्यास दिली सरांनी पाढे लिहायचे आहेत हां गणित सोडवायचे आहेत हां आणि भागाकार सोडवायचे आहेत आई शप्पथ. आणि शुद्ध लेखन निवडल्यात किती वाजलत किती प्लास्टिकचं होतं ना त्याला होतं बरोबर हां अरे नाही ना भाई नाही माहीत मला इंग्लिश नाही समजत मला इंग्लिश बोलता पण नाही येत नाही बोलतात इंग्लिश मग मराठी बोल का आता मराठीच बोलते ना आता मराठीच बोलते नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता मी आहे राणेवाडी स्टॉपला, इकडे बघू शकता. आणि भाई गावाला आहे ना तुफान पाऊस लागतो, तुफान मजबूत. आता थोडा थांबला आहे आणि आम्ही निघालो होतो धरणावरती जायला, मी आणि दीपेश, माझ्या आत्याचा मुलगा आला होता. तर म्हटलं धरणावरती जाऊन येऊया. त्याला बोललो चल कुठेतरी बाहेरच फिरायला जाऊया. तो बोलतो की चल भोपणला जाऊया. मग म्हटलं ठीक आहे चालेल, कारण का आता पाऊस पण पडतो आहे मस्त, की बाहेर फिरायला मजा येईल. आणि म्हटलं आपला ब्लॉग पण होईल, तुम्हालासुद्धा माझ्या आत्याचं गाव दाखवेन, भोपण गाव कसं आहे ते. तर बाईक घेऊन आलो, इकडे बघू शकता. बाईचा बाईक पे बेटे, याचीच बाईक आहे रेडर. आणि आता फोटो वगैरे काढत होता. तर मस्तपैकी मजा येईल फिरायला. तर पूर्ण ब्लॉग बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या भावाच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर त्याला निघूया. आणि बाईक रायडरवरती काय सीन असलेलं दाखवेन. याच्या बाईकचं वायझर जाम मोठं आहे, त्यामुळे मी चेस्ट माउंट लावतो. तर या वायझर मुलांना दिसत नाही पुढचं, तरी पण बघूया लावून कसा काय व्ह्यू होतो तो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो चला निघूया जायला. अगोदर जायचं आपल्याला टिट्यावरती. दीपेशला काय कलर घ्यायचा, ऑइल पेंट वगैरे. तर हार्डवेअरमध्ये जाऊ पहिलं. एस टी आली वाटते, एस टी आली, लालपरी आली मित्रांनो. आणि आता आपल्याला घाललं खड्ड्यामध्ये. लाल परी हूर परी तू मेरी मस्त नैनों की परी. ये भाई हम लोग को मत उड़ा भाई, तो मग सालचं काढणार आहे. सालं काढलं नसेल मित्रांनो आता. तर मित्रांनो चला, इकडून बघा गेलात ना पंचनदीतून भोपण 1 पाऊण तास लागतो जायला. हां बघूया. आता तुझा वायझर पण जाम आहे ना, व्ह्यू कसा येतो मित्रांनो कमेंट करून सांगा. लवकरच हेल्मेटला माउंट करणार आहे. जास्त का बाईक राईड करत त्यामुळे काय घेतला नाही, चेस्ट माउंटच घेतला. लुक ॲट दिस व्ह्यू भाई साहब, काय डोंगर आहे, पूर्ण खाली खाई आहे एकदम. आणि इकडे या साईडला आहे भोपण. कुठे गेला रेनकोटवाला बघा. काय व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर आहे. भोपण 3 किलोमीटर अजून दाखवत आहे. भोपणला पोहोचलो मित्रांनो. मला अभी तक 3 किलोमीटर दिसला तिथे लावला आहे तुला. Here is the दीपेश. चालेल गोंगाट कुठे दाखवतात. अरे रेनकोट आहेत ते आपले, गोंगाड आहेत. आता भिगार आहे ते, त्याच्यामध्ये सारा भिजायला होत नाही, फुल प्रोफेशनल आहेत ते. समोर कोणती वाडी आहे ती? खालची वाडी आहे तिकडं. आणि इकडे या साईडला ही वरची वाडी आहे, बौद्धवाडी वगैरे. तिकडे त्या साईडला वरती घर आहे तिकडं. तर इकडे या साईडला कुठे बाईक लावू बोलतोय. व्हिडिओ आलाय मी. व्हिडिओ आला व्हिडिओ आहे. हा दादा आहे, दादा आत्याचा मुलगा. काय फोटो काढतोय. कॉन्ट्रॅक्ट बिल्ट्रॅक्ट घेतो, नाव फेमस करायचं तिकडे. तुझं कॉन्ट्रॅक्ट दाखवतो ना, घाबरतो त्याला. चल येईपर्यंत काय पाऊस भेटला नाही, मस्त पैकी सुकात आलो. काय हा बघा रेनकोट घेऊन कसा चाललाय. त्या साईडला वरती घर आहे,
मागं दिल झालं. समुद्र बिंद्राचं काढायचं इकडचं खाड्या बिड्याचं समुद्र. कुठं आहे तुमच्याकडे समुद्र तरी आहे काय? समुद्रासाठी आमच्याकडे यायला लागेल तुम्हाला. खाड्या आमच्याकडे कमी आहेत. कुठं आहेत खाडी? बिलावं कुठली खाडी आहे? धरणं बिरणं हे भावसात रोडला पाणी बिनी. ते काय जरा जरा असं ते बारकं बारकं. आम्ही 25 बा. तिकडे पकडून आले. पाऊस पडते थोडा थोडा. हे आहे आत्ताचे घर. कुठली आहे? चवना कोलिम. एवढ्या बारीक कोलिम ह्या वहिनी आहेत. किती भेटली? 30 खेकड केवढी होती? मोठी आहेत मॅडम केले ना. त्या मित्रांनो चहा प्यायला पार्लीची बिस्किट काला चहा. महाड कुठनं असतील मित्रांनो. आत्याकडे आलोय आणि तुम्हाला आता इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. पाऊस पण थांबलाय. आम्ही आलो त्या पाऊस लागत होता मजबूत. येताना काय भेटला नाही, बरं झालं. तर आजूबाजूचा परिसर इकडं अशी घर आहेत. इकडे एक या साईडला खाली घर आहे, तिकडं बाकीचे आहेत. इकडे खाली बाईक लावली. तुम्हाला मराठी शाळा दाखवतो. आता जातोय मराठी शाळेमध्ये. भोपनची मराठी शाळा कितीपर्यंत आहे रे? 5वीपर्यंत आहे. बाकी हायस्कूल वगैरे तिकडे त्या साईडला आहे. लांब आहे, चालत जायला खूप आहे. इकडे मागे स्टॉप आहे बसायला. तर आत्ता जातोय मराठी शाळेकडे. हो बरं आहे, बरं आहे. तुम्ही कसे आहेत? बरं आहेत, सगळे बरे आहेत. तू गाडी घेऊन आला? केव्हा आलास? रात्री आला, परवा आला? इकडे बघू शकता भोपन भीमनगर वरची वाडी. खालची वाडी तिकडे त्या साईडला आहे. इथे नांगर जातात बघता. ते विहार आहे ना रे? तिकडे समोर विहार आहे. ते इकडून या साईडला जायला जागा आहे आणि इथे स्टॉप आहे. तर तिकडे मराठी शाळा आहे. तुम्हाला आजूबाजूचा परिसर म्हटलं भारी. इकडे भेंडी एक नंबर आहे. आता मित्रांनो जातोय मराठी शाळेमध्ये. दिलदादाची दोन्ही मुलं तिथे जातात शिकायला. 5वीपर्यंत आहे, छोटी आहेत, तर त्यांना आणायला जाते. इकडे या साईडला मराठी शाळा आहे. दुकान वगैरे पण या साईडला आहे. इकडे खाली पण दुकान आहे, या साईडला पण आहे. हां पण दाखव ना बंगला आहे. कुठला बंगला आहे? इथनं काय दिसते तरी बंगला? रोड बघा, भेंडी एक नंबर वाटतं. इथं मस्त शेती केलेली आहे या साईडला. यारपर्यंत खाली गेला ना लय खेकडे. एवढ्या स्पेसला ते आम्हाला भेटले त्या फक्त. तुम्ही इकडं आता खेटू मला? हो इथून सावरून खाली एवढ्या भागात ह्याच पारायला भेटलं खेकडी. हा मग तुम्ही कुठे गेला तर? आम्ही इथून एवढं चाललो तेवढेच 10 भेटले. 5-10 मिनिटात. इकडे शाळेच्या रस्त्याला आलं मित्रांनो. हरेकरवाडी आहे. हरेकरवाडीच्या इकडे शाळा आहे. इकडे समोर जवळच आहे. 1-2-3-4 मिनटं लागतात. बघू शकता तिकडे समोर आहे शाळा. मस्त वाटतं बघा. पूर्ण शेती केली आजूबाजूला रस्त्याच्या. बघा कुठं आहे ही का? ही शाळा मित्रांनो, ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कुठं आहे अंगणवाडी? पोरानं तिकडं भरवली का काय? तुला माहिती, तू गावचा माणूस. तिथे समोर आहे वाटतं. आम्ही सुटले नाही रे. पोरं जायला बसले. हा फोटोच काढतोय. तुमची ही शाळा काय झाली? ही शाळा काय झाली? काय बोलतोय? होय काय? तरी म्हटलं बंद का ठेवली नाही? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तू कितवीला आहेस? मी आज चौथीत. आणि ही तू कितवीला आहेस? दुसरी. दुसरीत आहेस. ही जागा आहे ना माझी आहे. ही जागा तुझी आहे? क्यों हिला डाला ना? ही वाली ती आपलीच आहे. आपलीच आहे?
तर बरं आहे बरोबर माहिती झालं आपली कुठे इथं शेड मारणार होतो गाडीला. मित्रांनो ही मागे शाळा आहे ती जरा डागडुजीला झाले त्यामुळे बंद आहे. अंगणवाडीमध्ये मराठी शाळा भरत होते. हो मग 5वी पर्यंत आहे. तुझं नाव सांग काय? माझे नाव ध्रुव. ध्रुव. हे तुझं नाव सांग? देवलीना. देवलीना. आता हा 1 नंबर ही 2 नंबर दिलदारची. चल खेकडे इकडनं कार आणली. काय बोलतोस? किती खेकडे आणली? 12. 12 आणली. हा दीपयांकडे कुठली गाडी घेतली काय माहित. सरांनी अभ्यास नाही दिली? माझा दिमागात आहे. काय अभ्यास दिली सरांनी? पाढे लिवायचे आहेत, हां गणित सोडवायचे आहेत हां आणि भागाकार सोडवायचे आहेत हिशोब. आणि शुद्ध लेखन निवडात. तुला काय दिली देवलीना? पाढे हां 10 पर्यंत हां आणि बेरीची वया बाकी आहे तिची 10 गणित. हां बाकी काय नाही. बाकी काय ना. ओ बाबा हा नाही तुला घडात समजतं? घरात दिसलेले आहे ना. हां किती वाजलत किती? प्लास्टिकचं होतं ना त्याला होतं बरोबर हा? 2-3 मराठी. अरे नाही ना माहित. नाही माहीत. मला इंग्लिश नाही समजत. मला इंग्लिश बोलता पण नाही येत. नाही बोलतात इंग्लिश? मग मराठी बोल. का आता मराठीच बोलते ना. आता मराठीच बोलते. तबाही. दोघं पण कार्टून आहेत. शाळेतून घेऊन आलो त्यांना. तर आलो इकडे घरी. तर मस्तपैकी दुपारी जेवूया नंतर आपण निघणार आहोत जायला. दुपारचं जेवण आलं मित्रांनो आणि लाईट पण गेली. बॅटरी लावली. तिकडे डिपेंड वाटला. तिकडे जिल्हा होता. शाकाहारी खाणं. हॉलिजन स्पेशल हॉलिजन मागवलं. तर मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे केलंय आणि आता निघालोय. पाऊस पण लागतो बाहेर. रेनकोट बघा काय. रेनकोट बघा कसा घातलाय. स्पेशल घातलाय. मगाशी आलते मामा नव्हते. हे मामा आहेत कामाला गेले होते. बाकी सगळीकडे बसलेत. हां दादा तिकडे घर घेतोय. तर चला निघूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.